कधी तुम्ही असा विचार केलाय का, मी कितीही मेहनत केली तरी यश दूरच राहतं, किंवा ते लोक इतके स्मार्ट असतात म्हणून त्यांना सगळं सहज जमतं? हे वाक्य ओळखीचं वाटलं का? तर मित्रांनो, ही आहे विचारशक्ती, म्हणजेच माइंडसेट. आणि आज आपण माइंडसेट द न्यू सायकोलॉजी या पुस्तकाबद्दल डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत. ऑथर आहेत कॅरोल ड्वेक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे इनसाइड द बुक्स. इथे आपण फक्त पुस्तकाची समरी देत नाही, तर स्टोरी टेलिंग, एक्झाम्पल, रिअल लाईफ एक्सपिरियन्स आणि रिसर्चच्या माध्यमातून प्रत्येक पुस्तकाची ऑडिओ बुक तयार करतो. तर तुम्हाला कंटेंटमध्ये कोणताही कॉम्प्रोमाइज मिळणार नाही आणि त्यामुळेच व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता असते. जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून आमची एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात. चॅप्टर 1 मध्ये ऑथर आपल्याला 2 प्रकारचे माइंडसेट सांगतात. पहिलं आहे फिक्स माइंडसेट आणि दुसरं ग्रोथ माइंडसेट. आता हे समजून घेऊया नेमकं काय आहे. फिक्स माइंडसेट असणाऱ्या लोकांचा असा विश्वास असतो की आपली बुद्धिमत्ता, टॅलेंट, क्षमता ही जन्मताच ठरलेली असते. म्हणजेच जर मला गणित जमत नसेल तर मी कधीच शिकू शकणार नाही. जर मी एखादा अपयशी ठरलो तर मी फेलियर आहे. हे माइंडसेट असलेली माणसं चुकांना घाबरतात, फीडबॅक टाळतात आणि चॅलेंजेस समोर आले की मागे हटतात. सानिका आणि पूजा दोघी एका शाळेच्या चित्रकला स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचा विषय होता माझं स्वप्न. सानिकानं चित्र काढायला सुरुवात केली, पण तिला रंग जुळवता आले नाहीत, रेषा चुकल्या आणि मग ती चिडून म्हणाली, माझं चित्र नेहमी वाईट असतं, मी चित्रकलेत कधीच चांगली होऊ शकत नाही. ती रडत स्पर्धा सोडून गेली. पूजाचंही काही चुकलं, रंगसंगती काही जमत नव्हती, पण तिनं थांबून विचार केला आणि स्वतःशी म्हणाली, हे जमत नाहीये पण मला आवडलं, मी थोडा सराव करेन आणि परत प्रयत्न करेन. ती तिथेच बसली, थोडा वेळ घेतला, पुन्हा सुरुवात केली. शेवटी तिचं चित्र अपूर्ण होतं पण खूप सुंदर होतं आणि सगळ्यांनी तिचा प्रयत्न ओळखला. तर समजला तुम्हाला फरक? आता आपण जाणून घेऊया ग्रोथ माइंडसेट. ग्रोथ माइंडसेट असलेली माणसं असं मानतात की आपण शिकू शकतो, वाढू शकतो, सुधार करू शकतो. ते चुका स्वीकारतात आणि त्यातून शिकतात. त्यांना फेलियर म्हणजे एंड वाटत नाही, तर तो एक असतो स्टेप फॉरवर्ड. ऑथर आणि त्यांच्या टीमचं संशोधनात हे दिसून येतं की जे विद्यार्थी ग्रोथ माइंडसेट स्वीकारतात ते सर्वात जास्त प्रयत्न करतात, निराश होत नाहीत आणि मग शेवटी मोठं यश मिळवतात. आपण काय बनू शकतो हे फक्त आपल्या IQवर नाही, तर आपल्या माइंडसेटवर अवलंबून आहे. मुलांना सतत तू किती हुशार आहेस असं म्हटलं तर ते आपल्या बुद्धिमत्तेला फिक्स मानतात आणि मग एखादी वेळ आली आणि ते काम जमलं नाही तर लगेच हार मानतात, माझ्याकडून हे होणार नाही. लेखक म्हणतात, मुलांना प्रोत्साहन द्या पण त्यांच्या प्रयत्नांना. तू खूप छान प्रयत्न केला, हे जमवण्यासाठी तू किती मेहनत केलीस असं म्हणाल तर ते शिकायला तयार राहतात. एकदा एक मुलगी पियानो शिकत होती. ती बोट चुकवत होती, सूर लागत नव्हता. तिच्या आईने तिच्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाली, अजून जमलेलं नाही पण जमेल. त्या मुलीने परत प्रयत्न केला आणि काही महिन्यात ती शाळेच्या कॉन्सर्टमध्ये वाजवायला लागली. हेच आहे ग्रोथ माइंडसेट. नॉट येट पण येईल. आपण आपल्या मनाला कशा प्रकारे प्रशिक्षित करतो यावर आपल्या आयुष्याचा सक्सेस किंवा फेलियर ठरतं. फिक्स माइंडसेट तुम्हाला तिथंच थांबवतो, माइंडसेट तुम्हाला पुढे नेत राहतो. फिक्स माइंडसेट मधून ग्रोथ माइंडसेटला कसं जावं ह्याचे काही मी उदाहरणं सांगतो. पहिलं, मी काही करू शकत नाही, त्या जागी बोला, मी अजून शिकलो नाही. दुसरं म्हणजे चुका झाल्या तरी त्या लपवू नका, त्या स्वीकारा, त्यातून शिका, कारण तेच आपल्याला आयुष्यात पुढे नेऊ शकतात. तिसरं, फीडबॅक म्हणजे पर्सनल अटॅक नाही, तो तुमचं भविष्य सुधारण्याचा एक मार्ग आहे. चौथं, सतत स्वतःला चॅलेंज द्या. पाचवं, सक्सेसकडे पाहण्याची दृष्टी बदला. सक्सेस म्हणजे प्रगती, पूर्णता नाही. बिकमिंग इज बेटर दॅन बीइंग, म्हणजे होत राहणं, शिकत राहणं हेच खरं सुंदर आहे. तुमचं यश हे तुमचा आत्मविश्वास.
हे सगळं तुमच्या मनाच्या एका स्विचवर आहे. तो स्विच आहे ग्रोथ माइंडसेटचा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढील व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या अध्यायाकडे जाणार आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट चॅप्टर तुम्ही मिस करणार नाही.